अंतुर्ली बुवाची तालुका भडगाव येथील रहिवासी गुलाबराव भीमराव शेलार हे भारतीय नौदलात उरण जिल्हा रायगड इथं कार्यरत होते। त्यांना सेवानिवृत्त होऊन 8 वर्ष झाले होते। त्यानंतर ते कल्याण जिल्हा ठाणे इथं स्थायिक होते। दिनांक 13 ला पत्नी प्रमिलाबाई शेलार या घरात पाय घसरून पडल्या, त्यामुळे त्यांना कल्याण इथं दवाखान्यात दाखल करण्यात आले। त्यानंतर पायाला कच्चा पाटा देण्यात आल्यानंतर 2 दिवसांनी त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला। दिनांक 15 रोजी घरी आल्यावरती मुलगा वाल्मिक सून अश्विनी नातवासह एकत्र जेवण केलं। त्यानंतर झोपलेले असताना रात्री 1 वाजेच्या सुमारास प्रमिलाबाई या पलंगावरून उठल्या आणि त्यांना अचानक चक्कर येऊन बेशुद्ध झाल्या। त्यांना तातडीनं दवाखान्यात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। दरम्यान गुलाबराव शेलार यांचीही तब्येत खराब होती, मात्र पत्नी दवाखान्यात ॲडमिट असल्याने घरी आल्यावर आपण दवाखान्यात दाखल होऊ असं ते मुलांना सांगत होते। मात्र त्यांना जेव्हा पत्नीच्या निधनाची बातमी समजली तेव्हा त्यांचा धीर सुटला। त्यांनाही तातडीनं दवाखान्यात दाखल करण्यात आले, मात्र पत्नी निधनानंतर अवघ्या 11 तासातच त्यांनीही पत्नीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला। त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। पत्नीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच पतीच्या निधनाची बातमी आल्यावर दोघांची एकत्रितच अंत्ययात्रा काढण्यात आली। दोघांवर कल्याण इथं एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले। दोघांचा प्रेत पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। दरम्यान आई वडिलांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने एकुलती एक मुलगी सुरेखा पाटील व मुलगा वाल्मिक शेलार यांचं आक्रोश करणारा मन हेलावणारं होतं। शेलार हे पत्रकार सुधाकर पाटील यांचे सासू सासरे होते।